एक कोंबडी आणि कोंबडी डालायचं डालगं. जर तुम्ही गावाकडचे असाल तर तुम्हाला माहित असेल की सायंकाळच्या वेळी आपण कोंबडी डालतो डालग्यामध्ये आणि सकाळी ते डालगं उघडतो, कोंबडीला फ्री करतो. आता ही गोष्ट गोंधळ या मूवीमध्ये मेटाफॉर म्हणून वापरली गेली आणि त्या मेटाफॉरचा इतका जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो हे मला अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. तुम्ही अंदाज लावू शकणार नाही जेव्हा तुम्ही कोंबडीचे सीन पाहाल तेव्हा तुम्ही अंदाज लावू शकणार नाही की या गोष्टीचा मेटाफॉर म्हणून यूज केला जाऊ शकतो. तो कसा केलाय ते मी सांगणार नाही कारण खूप साऱ्या अशा बारीक गोष्टी आहेत या मूवीतल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या तर जो स्पॉइलर ठरू शकतो. आणि माझी अशी इच्छा आहे की ही मूवी तुम्ही फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहावी. तुमच्या घरात किती मोठा टीव्ही असू दे, तुमचा लॅपटॉप किती चांगला असू दे, किती चांगला मोबाईल असू दे, काहीही फरक पडत नाही. ओटीटीची तुम्ही वाट पाहू नका. ही मूवी तुम्ही फक्त आणि फक्त थिएटरमध्ये पहा. ही फक्त आणि फक्त थिएटरसाठी बनली. त्याची कारण काय ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतीलच. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. माझा चेहरा पाहून तुमच्या लक्षात आला असेल की गोंधळ ही मूवी पाहून मी अतिशय आनंदी आहे. काही मराठी मूवी ज्या मला आवडत नाही त्याबद्दल मी अतिशय परखडपणे व्यक्त होतो. तुम्ही मराठी प्रेक्षकांना बालिश समजताय काय वगैरे अशा प्रकारचे वाक्य वापरतो. काही फिल्म मेकरना त्या गोष्टी माझ्या मनाला लागू शकतात, परंतु जर एखाद्या फिल्म मेकरनं इतकं छान पद्धतीने एखादी कलाकृती बनवली असेल तर त्याचं कौतुक करायला देखील मी अजिबात मागे सरणार नाही. परंतु कोणताही स्पॉइलर न देता काही 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे जर तुम्ही ही मूवी पाहायला जाणार असाल तर. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण पहा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटला मी एक भाकीत करणार आहे. ती गोष्ट पूर्ण व्हावी अशी खूप साऱ्या लोकांची देखील इच्छा असू शकते. तर ते भाकीत खरं होतंय का हे आपण भविष्यात पाहू. तर मूवी रिव्ह्यूला सुरू करू. गोंधळ मूवी पाहायला जाताना पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं की थिएटरमध्येच पाहायला जा. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेच्या आधी पोचा. चित्रपट सुरू व्हायच्या आधी तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत गेलाय त्यांना सांगा कुजबुज करू नका, मूवी सुरू असताना बोलू नका. कारण मूवी सुरू होतो, ब्लॅक स्क्रीन तुमच्या समोर असते आणि एक व्हॉइस ओव्हर तुम्हाला ऐकू येतो किशोर कदम आणि त्यांच्या नातवाचा. ते तुम्ही अतिशय शांतपणे ऐका कारण त्यातून काही बॅक स्टोरी जी आहे कॅरेक्टरची, त्या गावाची, त्या ठिकाणाची, ज्या काही कॅरेक्टरच्या अवतीभोवती ही मूवी फिरणार आहे त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ही तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. आणि मूवी सुरू झाल्यानंतर एक वनर आहे, तो जवळजवळ 24 मिनिटाचा आहे आणि त्या वनर मध्ये जर सिनेमॅटोग्राफी किंवा असे वनर कसे शूट केले जातात हे ज्यांना माहित आहे ना ते 1-2 ठिकाणी पकडू शकतात की इथं कट आहे, बाकी कोणीही पकडू शकणार नाही. हा सगळा सीन तुम्हाला एक शॉट आहे असं तुम्हाला जाणवेल आणि खरंच तो इतक्या चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलाय. इतकी लोक आहेत त्या एका वनर मध्ये, 1-2-3-4 कॅरेक्टर मध्ये वनर करणं वगैरे, तरी ती थोडीशी सोपी गोष्ट आहे. परंतु काही ठिकाणी जवळजवळ 150-200 लोक आहेत आणि त्यामध्ये वनर सुरू आहे आणि इतक्या छान पद्धतीने शूट केला गेलाय. म्हणजे किती कष्ट केला असेल, किती प्रॅक्टिस केला असेल तो वनर शूट करायच्या आधी. मूवी टेक्निकली स्ट्रॉंग आहे हे टीजर आणि ट्रेलर रिव्ह्यू मध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं. मूवीतली सिनेमॅटोग्राफी, आर्ट डिझाईन, मेकअप, कॉस्ट्युम सगळे डिपार्टमेंट अतिशय उत्कृष्ट आहे. स्टोरी स्टार्ट टू एंड एंगेजिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, ऑडियन्सला थिएटर मध्ये नेण्यासाठी मजबूर करण्यासारखी आहे. आणि जेव्हा तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बसता तेव्हा मूवीची स्टोरी जशी जशी हळूहळू उलगडत जाते तेव्हा देखील ती तुम्हाला एंगेजिंग वाटते. कुठे तुम्हाला असं वाटत नाही की ओके ठीक आहे आता समजलं, आता आपल्याला आता काय पुढे घडणार आहे त्याच्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाही, असं काहीही नाही. मूवीचा शेवट होईपर्यंत तुमचा इंटरेस्ट टिकून राहतो. प्रत्येक सीन तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देत राहतो. मूवीमध्ये असंख्य कॅरेक्टर आहेत, ते प्रत्येक कॅरेक्टर महत्वाचे आहेत. कोणत्याही कॅरेक्टरला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा आपण ना काही लोकांना वीक समजतो आणि आपण त्यांना अंडर एस्टिमेट करतो, परंतु ती लोक काहीतरी असं करून जातात जे सगळ्यांना अनपेक्षित असतं. तशाच प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला मूवीमध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि असे देखील समाजात लोक असतात जे स्वतःला खूप शहाणं समजत असतात आणि मग कधी जर कुठं तर त्यांचा टांगा पलटीन घोडं पारार होतं, हे देखील तुम्हाला मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे कॅरेक्टर डेव्हलपमेंट जी आहे या मूवी मधली ती अतिशय सुंदर आहे. माझी एक तक्रार असते मराठी मूवी मेकर किंवा डायलॉग रायटर यांच्या बाबत की प्रत्येक कॅरेक्टर एकसारखा साऊंड करतोय, प्रत्येकाची सायकोलॉजी एकसारखी असं जाणवतंय, परंतु या मूवी मध्ये प्रत्येक कॅरेक्टरची वेगवेगळी सायकोलॉजी आणि तो कॅरेक्टर त्या पद्धतीने रिएक्ट करतोय, त्या पद्धतीनेच तो बोलतोय, त्यामुळे ही मूवी आणखीन जास्त इंटरेस्टिंग बनत जाते. आता या मूवीतले जे काही ऍक्टर आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे तुम्हाला कैलास वाघमारे यांच्याबद्दल. कारण मूवीमध्ये जवळजवळ 60% भाग आहे जिथं गोंधळ सुरू आहे आणि तो गोंधळ घालतायत कैलास वाघमारे. ते तुम्हाला गोंधळीच दिसणार. कैलास वाघमारे हे मूवीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. इतक्या उत्कृष्टपणे त्यांनी त्यांचा रोल प्ले केलाय. त्याचबरोबर इतर जे काही कलाकार आहेत, किशोर कदम म्हणा, इशिता देशमुख, योगेश सोहानी, निषाद भुईर, सुरेश विश्वकर्मा, हे जे कलाकार आहेत हे अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत. इतर आणि काही कलाकार आहेत ते देखील तुम्ही याआधी कधी पाहिले नसतील आणि तुम्ही त्यांची ऍक्टिंग पाहून असा विचार कराल की इतकी उत्कृष्ट कलाकार कुठे लपले होते आजपर्यंत. परंतु संतोष डावकर यांनी हिरे बरोबर निवडले आणि त्यांना अगदी योग्य असा रोल दिला आणि त्या हिऱ्यांनी त्यांचा रोल अतिशय उत्कृष्टपणे निभवला. आता मला एक स्पेशल मेन्शन करायचं आहे एका बाल कलाकाराबद्दल, ते म्हणजे ध्रुव ठोके. मी जे तुम्हाला इतर कलाकार सांगितले हे सगळे वयानं मोठे
मोठे कलाकार आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स आहे. परंतु ध्रुव ठोके हा जो बाल कलाकार तुम्ही मूवीमध्ये पाहणार आहे, तो बाल कलाकार जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये येतो तेव्हा तो शॉट तो गिळून टाकतो, खाऊन टाकतो. त्याचा जो इनोसन्स आहे, त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याची ती ऍक्टिंग इतकी रिअलिस्टिक वाटते. मला खूप कौतुक करायचे आहे ध्रुव ठोके ह्या बालकलाकाराचं. आता हा मूवी थिएटरमध्येच पहा असं मी का म्हणालो, याचं कारण म्हणजे मूवीच्या सुरुवातीपासून मूवीच्या एंड पर्यंत त्या मूवीतला एकही शॉट तुम्हाला निराश करत नाही. तो तुम्हाला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देतो. मूवीचं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला गुंतवून ठेवतं. पद्मविभूषण इलायराजा यांचं म्युझिक, अजय अतुल यांच्या आवाजातली गाणी, मूवीचं एडिटिंग, मूवीचा स्क्रीन प्ले जो इतका एंगेजिंग आहे, मूवीची स्टोरी, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तुम्हाला खूप चांगला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देतात. त्यामुळेच मी म्हणालो की ही मूवी तुम्ही फक्त थिएटरमध्ये पाहिली पाहिजे. आता मी एक भाकीत करणार आहे. माझी अशी इच्छा आहे की ती भाकीत माझं पूर्ण व्हावं. ते म्हणजे कदाचित गोंधळ या मूवीचा सेकंड पार्ट येऊ शकतो, गोंधळ 2 येऊ शकतो. कारण या मूवीमध्ये असे 2-3 इव्हेंट तुम्हाला पाहायला भेटणार, परंतु ते इव्हेंट क्लिअरिफाय केले गेलेले नाही. ते इव्हेंट अर्धवटपणे सोडले गेलेत. काही ठिकाणी तुम्हाला स्टोरी जम्प झाले, पुढच्या इव्हेंट वर गेले असं तुम्हाला जाणवतं. आणि ज्या पद्धतीने मूवी एंड होतो तेव्हा तुम्हाला समजतं की ही त्या मूवीतल्या 2 कॅरेक्टरची एक नवीन सुरुवात असणार आहे. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय हे देखील तुम्हाला समजतं. आणि मूवी जरी एंड झाला तरी तो एका नवीन स्टोरीची सुरुवात आहे अशी एक शंका माझ्या मनात आली. त्याचबरोबर काही गोष्टी या मूवीमध्ये थोड्याशा अपूर्ण ठेवले गेलेत. जर तुम्ही मूवी पाहिली तर तुम्हाला काही गोष्टी जाणवतील की त्या गोष्टी रिव्हील होणं गरजेचं होतं आणि ते रिव्हील केलं गेलेलं नाही. मला पहिल्यांदा असं वाटलं की हे कदाचित एडिटिंग मध्ये हा भाग कट झाला असावा, परंतु कुठेतरी माझ्या मनात एक अशी शंका होती की कदाचित गोंधळ या मूवीचा सेकंड पार्ट येऊ शकतो, गोंधळ 2 येऊ शकतो. एक तर काय तो बघू पूर्ण होतोय की नाही. परंतु जे लोक ही मूवी पाहणार ना त्यांना प्रत्येकाला हे वाटणार आहे की हा तर्क खरा ठरावा आणि गोंधळ 2 ही मूवी यावी. माझी देखील ही संतोष डावकर यांना अशी विनंती आहे की गोंधळ 2 येण्याची संधी आहे. ती संधी कदाचित तुम्ही जाणून बुजून त्या सगळ्या पॉसिबिलिटी तुम्ही मूवी मध्ये ठेवल्यात आणि तुम्ही गोंधळ 2 वर काम करावं. आणि माझे एक तुमचा फॅन म्हणून अशी तुमच्याकडे हट्ट आहे माझा की अर्थार्जनासाठी तुम्ही इतर व्यवसाय करतात आम्हाला माहित आहे. त्या सगळे व्यवसाय तुम्ही ऑटो पायलट मोडवर आता लावावेत आणि तुम्ही फुल टाइम फिल्म मेकिंग करावी अशी माझा एक भोळा हट्ट आहे. मला माहित नाही परंतु हे होईल की नाही होईल, पण संतोष डावकर यांनी आणखीन जास्त मूवीज कराव्या. त्यांच्यासारखे रायटर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर आपल्या या मराठी इंडस्ट्रीला लाभावे आणि ही मराठीची गरज आहे, खरंच गरज आहे असं मी सांगून इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.